नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी अतिशय दुःखद अशी बातमी आहे. काल संध्याकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचं प्रचंड असं नुकसान झालंय. नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा, कागडाळा, अक्कलकुवा या तालुक्यामध्ये अनेक भागात पाऊस झाला आणि आंब्याच्या झाडाला आलेला मोहोर सुद्धा या पावसामुळे गळालाय. उत्पादनात त्यामुळे मोठी घट होण्याची शक्यताही वर्तवली जाते. काल अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं झोडपलं आणि त्याचा थेट फटका हा पिकांना बसलेला आहे. अगदी मोहोर आलेल्या आंब्याला सुद्धा याचा फटका बसल्यामुळे आता उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जाते. नंदुरबार जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी हा अवकाळी पाऊस बरसला. यामध्ये प्रकाशा, कागडदा, अक्कलकुवा या सगळ्या तालुक्यांचा सुद्धा समावेश आहे आणि या ठिकाणचे सगळे शेतकरी आता हवालदिल झाले आहेत, नुकसानग्रस्त ते झाले आहेत. म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आता भरपाईची मागणी सुद्धा ते सरकारकडे करणार आहेत. एकंदरीतच सागर निकवडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. सागर, काय सांगाल, नेमकं कशी परिस्थिती आहे सध्या नंदुरबारच्या जिल्ह्यांमध्ये? काल सायंकाळी मोठ्या अवकाळी पाऊस जोरात बरसला आणि त्याचाच फटका आता रब्बी हंगामातील पिकांना बसलेला आहे. पपई असेल, केळी असेल, यासोबत हरभरा असेल, यासोबतच आंब्यांच्या झाडाला देखील मोठा फटका बसलेला आहे. आंब्याच्या झाडांना नुकताच मोर यायला आता सुरुवात झालेली होती. मात्र काल आलेल्या या अवकाळी पावसामुळं आंब्याच्या झाडाचा मोर जो आहे तो गळून पडलेला आहे आणि त्याच्यामुळेच या भागातील आंब्याच्या झाडाला किंवा कैरीच्या उत्पादनाला मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे आणि शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होणार असल्याचं सध्याचं चित्र आहे. धन्यवाद सागर, या सविस्तर अपडेटसाठी. आपण पाहतोय की अवकाळी पावसाचा फटका हा थेट शेतकऱ्यांना बसलेला आहे, कारण की त्यांच्या पिकांचं नुकसान झालंय. ही पपईची सगळी झाडं आपण बघतोय, अतिशय वाईट अवस्था त्यांची झाली आहे. तर नंदुरबारसह नाशिकच्या येवला तालुक्यात सुद्धा नगरसूल भागामध्ये बेमोसमी पाऊस बरसलाय. गहू, कांदा, कापूस यासह काढणीला आलेल्या पिकांना बेमोसमी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे. शेतकरी सुद्धा हवालदिल झालेत. आधीच शेती पिकांना भाव नाहीये आणि त्यातच आता असा अवकाळी पाऊस बरसलाय, म्हणून दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. नुकसानग्रस्त शेती पिकांचे पंचनामे व्हावे आणि तातडीनं मदत मिळावी अशीच मागणी आता हे नुकसानग्रस्त शेतकरी करतायत. ही नाशिकमध्ये दृश्य आपण पाहतोय. अगदी अवकाळी पावसामुळे पिकं झोपली गेली आहेत. तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा काल रात्री अनेक ठिकाणी अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे वेचणीला आलेला कापूस जो आहे तो पूर्णपणे ओला झालेला आहे. पावसामुळे त्या वेचणीला आलेल्या कापसाची प्रतवारी सुद्धा खराब झाली आहे. त्याला भाव सुद्धा आता कमी मिळेल आणि म्हणूनच शेतकरी हवालदिल झालेत. कापूस उत्पादक शेतकरी आता अडचणीत आलेला आहे. सोबतच ढगाळ वातावरणामुळे तूर पीक सुद्धा धोक्यात आलेलं आहे. यानंतर वळूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टरकडे. घेऊयात 36 जिल्ह्यांतील वेगवेगळ्या बातम्यांचा वेगवान आढावा. यवतमाळच्या केजागमध्ये वीज पडून एका महिलेचा मृत्यू झालाय, तर एक महिला जखमी झाली आहे. अवकाळीनं हरभरा, तूर आणि भाजीपाल्याला मोठा फटका बसला असून तापमानात घट झाली आहे. जळगाव जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपिटीचा तडाखा बसलाय. न्हावी आणि पाडळसामध्ये सुपारी एवढ्या गारा पडल्या. उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पावसानं हजेरी लावली. रात्री पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळही उडाली आहे. बदलापूर आणि वांगणी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पाऊस बरसलाय. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळालं आणि पावसाच्या सरीही कोसळल्या. या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला.
मनमाड परिसरात हलक्या पावसानंतर धुक्याची चादर पसरली आहे. दृश्यमानता कमी झाल्यानं रस्त्यानं जाणाऱ्या वाहनांना गाड्यांचे हेडलाईट लावावे लागले होते आणि या धुक्यामुळे मात्र कांद्यावरती रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जाते. यवतमाळमध्ये नाफेडच्या निकषामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी त्रस्त आहेत. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी पूर्वीच नोंदणी केली असून केंद्राकडून संकेत प्राप्त झाल्यानंतर सोयाबीन खरेदी केंद्रावरती नेल्यानंतर निकषाच्या नावानं त्रास देत असल्याचा प्रकार समोर आलाय. पंधरा दिवसांत तुरीचे दर 2,000 घसरलेत. कारण खुल्या बाजारात पिवळ्या वाटाण्याची आवक 2 महिने खुली करण्यात आली आहे. तूर बाजारात विक्री करता येण्यापूर्वीच तुरीचे दर घसरल्यानं शेतकरी चांगलेच हादरलेत. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची आज महत्त्वाची बैठक आहे. सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी पक्ष कार्यालयात ही बैठक असणार आहे. बैठकीला आजी माजी आमदार, नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष उपस्थित राहतील. दाओसमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठी गुंतवणूक आणणार असल्याची माहिती आहे. 20 ते 24 डिसेंबरला स्वित्झर्लंडमधल्या दाओस शहरात आर्थिक परिषद होणार आहे आणि या परिषदेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ असणार आहे. महाराष्ट्रातल्या परकीय गुंतवणुकीच्या दृष्टीनं दाओसमध्ये महत्त्वपूर्ण करार होतील. भाजप आमदार सुरेश धस यांच्या विरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करणार आहे. सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेत इव्हेंट पॉलिटिक्सचा परळी पॅटर्न सुरू असल्याचं म्हटलं. भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार हे जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र त्याची घोषणा कधी होणार याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. शिर्डीतल्या अधिवेशनात चव्हाणांच्या नावाची घोषणा होणार का याची उत्सुकता आता आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकींची हत्या बिश्नोई गँगनं केल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. सलमान खान सोबतची जवळीक बाबा सिद्दीकींना भोवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणात जिल्ह्यामध्ये मराठ्यांनी मोर्चाच्या तयारीला लागा असं आवाहनच मनोज जरांगेंनी केलंय. प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा झाला पाहिजे, संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे असं आवाहन जरांगेंनी केलंय. आणि आता एक मोठी बातमी सध्या समोर येते. वाल्मिक कराडला अद्याप अटक का केली नाही असा सवाल उपस्थित केलाय. सरपंच हत्या प्रकरणावरून बीड सरपंच हत्या प्रकरणावरून आता संभाजीराजेंनी हा सवाल उपस्थित केलाय. संभाजीराजेंनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही हल्लाबोल केलाय. वाल्मिक कराडला अद्याप अटक का केली नाही असा संतप्त सवाल करत धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरती राहण्याचा अधिकार नाही असंही ते म्हणाले. वाल्मिक कराड या मोर्चाला संरक्षण देणारे इथले मंत्री यांची अजून मंत्रिपदातून हक्कलपट्टी का झाली नाही, त्यांनी राजीनामा का दिला नाही, की तो खरा आरोपी जो आहे त्याला वाल्मिक कराडाला अटक करा. स्वतः पंकजा मुंडेंनी सांगितलं त्यांच्या सभेत की वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेंचा पान हलत नाही. एकीकडे संभाजीराजे तर दुसरीकडे अजूनही धनंजय मुंडे यांच्यावरती वार करण्यात आलाय. वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा अशीच मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी सुद्धा क्षीरसागरांनी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडमध्ये मोर्चा निघत आहे. माझ्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आहेत माझ्यासोबत. लोक म्हणतात की वाल्मिक कराडला जेव्हा सगळेजण मानतात, तुम्ही सुरुवातीपासून म्हणतात सभागृहामध्ये याची चर्चा झाली, मग अटक का होत नाही? त्याच्या मागचं कारण धनंजय मुंडे साहेबांचं मंत्री असल्यामुळे त्यांना कुठेतरी श्रेय भेटते असं लोकांचं म्हणणं आहे. माझ्या पहिल्यापासूनची मागणी तपास व्यवस्थित झाला पाहिजे.
त्याची CDR 6, 9, 11 किंवा त्या 10 दिवस, 15 दिवस, महिनाभराच्या ह्याच्यामध्ये सगळे CDR कुणी कोण आले. म्हणजे वाल्मिकांना कराड पासून अजून काही वरिष्ठ कुणाचे आलेत का तिथं कोण? हे आपण तपासले पाहिजे आणि नैतिकता दाखवून या 3-4 महिन्याच्या कालावधीसाठी धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे. हा जो उद्रेक चालू आहे हे जिल्ह्यामध्ये, हा मोर्चा निघणार, तुम्हाला असं वाटतं की हा थांबणार आहे म्हणून? इथपर्यंत थांबणार नाही. उद्या अजून काही घटना घडतील त्याची जिम्मेदार ते स्वतः असतील. विनोद जिरे, साम टीव्ही, बीड. आणि यानंतर वळूयात टॉप 50 कडे. घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. राजगुरुनगर शहरात 2 मुलींच्या हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज बंद पुकारण्यात आलाय. खेड तालुक्यातील विविध संघटना, स्थानिक नागरिक या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. शहरातून निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. नाशिक शहरातील अनेक भागात आज पाणी कपात करण्यात आली आहे. सिडको, नाशिक रोड, पाथर्डीसह नाशिक पूर्व विभागातील काही भागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. मुकणे धरणातील पालिकेच्या पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा दुरुस्तीच्या कामासाठीच हा बंद पुकारण्यात आला आहे. पुण्यात सोशल मीडियावरती गुंडाचं उदात्तीकरण करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी तंबी दिलेली आहे. आरोपींना पोलीस आयुक्तालयात बोलावून रील्स डिलीट करण्यास लावलंय. तसंच शहरात जो कोणी गुंडगिरीसह गुंडांचे रील्स देखील उदात्तीकरण करेल त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा दिला गेलाय. धाराशिवमध्ये पवनचक्की प्रकल्पावरून होणारे वाद थांबवण्यासाठी जिल्हाधिकारी ॲक्शन मोडवरती आलेत. जिल्हाधिकारी यांनी पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती गठीत केली आहे. यामध्ये जिल्ह्यात नेमकं किती, कुठे पवनचक्की उभारण्यात येणार आहे याची प्रशासनाला माहिती देण्यात आली नसल्याची बाब उघडकीस आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात 1,20,000 ग्राहकांवरती 78 कोटींची थकबाकी आहे. या सर्व थकबाकीदारांना 31 डिसेंबरपर्यंत मूळ थकबाकी, व्याज आणि विलंब आकारासहच भरावी लागणार आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत महावितरणने दिलेत. बदलापुरात क्रीडा संकुलाच्या मैदानावरती 3 दिवसीय भव्य आगरी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. महोत्सवात अस्सल आगरी पद्धतीचा बेत आणि सोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. 27 ते 29 डिसेंबरपर्यंत हा आगरी महोत्सव सुरू असेल. पश्चिम रेल्वेच्या पालघर रेल्वे स्थानकाजवळ हनुमान मंदिर चौक इथे भीषण अपघात झालाय. अपघातात 3 जागीच मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी झालाय. जखमीवरती पालघरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घाटकोपरमध्ये स्टेअरिंगवरील ताबा सुटल्यानं टेम्पोचा अपघात झालाय. अपघातात एका महिलेला टेम्पोला धडक लागल्यानं जागीच ठार झाली आहे, तर इतर 3 जण जखमी झालेत. या प्रकरणी टेम्पोसह चालकाला ताब्यात घेतलं गेलंय. धुळे तालुक्यातील शिरूर फाटा परिसरामध्ये 2 वेगवेगळ्या अपघातामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय. तालुक्यातील शिरूर फाटा ते विंचूर फाटा या परिसरात हे दोन्ही अपघात झालेत. या संदर्भात धुळे तालुका पोलीस अधिकचा तपास करतायत. नागपूरमधील रिक्षा अपघातात माय लेकीचा दुर्दैवी अंत झालाय. रिक्षाची दुभाजकाला धडक बसली आणि ती उलटली. रोहित साखरे आणि करुणा साखरे असं अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. मुंबईतील खैराणी रोड साकीनाका परिसरात भीषण आग लागलेली आहे. आगीत 2 गोदामांनी पेट घेतलाय. झोपडपट्टी भागात ही आग लागल्यानं अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागलेत. अंतरवाली सराटीतील शेतकऱ्याचा 2 एकर ऊस जळून खाक झालाय. यामुळे या शेतकऱ्याचं जवळपास 3 लाखांचं नुकसान झालंय. दरम्यान ऊसाला आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
नागपूरमधील आझाद चौकात एका घरात सिलेंडरचा स्फोट झालाय. सुदैवानं घरातील सदस्य बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली आहे. मात्र घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झालंय. पुण्यात बीटी कवडे रोडवरती गॅसचा भीषण स्फोट झालाय. या स्फोटाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. घटनेत 3 जण जखमी तर एकाचा मृत्यू झालाय. पुण्यात सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचं सत्र सुरूच आहे. अशातच आता सायबर चोरट्यांनी 3 जणांना 77 लाख रुपयांचा गंडा घातलाय. गुंतवणुकीवरती जादा नफा देण्याच्या आमिषानं सायबर चोरट्यांनी 3 जणांना फसवलंय आणि याच प्रकरणी चोरट्यांवरती गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यात बनावट दारूचा साठा जप्त करण्यात आलाय. कात्रज परिसरातील एका नामांकित हॉटेलमध्ये गोवा राज्यातील बनावट दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली असून राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. मालेगाव इथे वरली मटका जुगारावरती वाशिम पोलिसांनी धाड टाकली. यात आरोपींकडून एकूण 4,96,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यात एकूण 21 आरोपींवरती गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. परभणीमध्ये तिसरी मुलगी झाल्यानं पतीनं पत्नीला पेट्रोल टाकून पेटवल्याची घटना घडली आहे. या घटनेत पत्नीचा मृत्यू झाला असून पती कुंडलिक काळे या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. बदलापूरमध्ये एका 19 वर्षीय तरुणीवरती रिक्षा चालकानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पीडितेच्या मैत्रिणीनं तिला बियर पाजली आणि तिची शुद्ध हरपल्यानंतर मैत्रिणीच्या मित्राने पीडितेवरती अत्याचार केलाय. या प्रकरणी पोलिसांनी 12 तासात आरोपीला बेड्या ठोकल्यात. कराडच्या विद्यानगरमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. गोळीबारात अल्पवयीन मुलीसह 2 जण जखमी झालेत. पूर्व वैमनस्यातून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती असून या प्रकरणी गोळीबार करणारा संशयित सुरेश काळे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुण्यात किरकोळ कारणावरून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. लघुशंका करत असताना हटकल्यानं इस्माला मारहाण करत हवेत गोळीबार केला गेला. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतली ही घटना आहे आणि याच प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलंय. जालन्यात बांगलादेशी 3 तरुणांवरती एटीएस पथकानं कारवाई केली आहे. जालन्यातील भोकरदन तालुक्यातल्या पारथ इथे ही कारवाई करण्यात आली आहे. अवैधरित्या वास्तव केल्यामुळे या तरुणांवरती कारवाई करण्यात आली आहे आणि या बांगलादेशी तरुणांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. उल्हासनगरच्या आशळे पाड्यात एका युवकावरती धारधार शस्त्रानं हल्ला करण्यात आलाय. रात्री 11 वाजेच्या सुमारास हा प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात सदर युवक गंभीर जखमी झालाय आणि हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचं बोललं जात आहे.
तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं पार्थिव आता त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यासाठी नेण्यात येत आहेत. दिल्लीतली ही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय. निगमबोध घाटावरती त्यांचा अंत्यसंस्कार होणार आहे आणि याच ठिकाणी आता त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी त्यांचं पार्थिव रवाना झालंय. हे संपूर्ण दृश्य पाहतोय. आज शासकीय इतमामामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. परवा दिल्लीमध्येच एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. काल त्यांचं पार्थिव हे त्यांच्या निवासस्थानी, दिल्लीतील निवासस्थानी ठेवण्यात आलं होतं. 3 मोतीलाल नेहरू मार्ग या ठिकाणी त्यांचं निवासस्थान आहे. त्या ठिकाणी दिवसभर काँग्रेसच्या नेत्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, JP नड्डा अशा अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी त्यांचं शेवटचा दर्शन घेतलं, श्रद्धांजली त्यांना अर्पण केली. आणि त्यानंतर आज आपण पाहतोय की आज माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत. निगमबोध घाटावरती त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार असून त्यासाठीच त्यांचं पार्थिव आता रवाना झालेलं आहे. देशभरातून अनेक मोठ्या दिग्गज राजकीय नेत्यांनी, अर्थतज्ज्ञांनी, विचारवंतांनी आपली अखेरची श्रद्धांजली, आदरांजली मनमोहन सिंग यांना अर्पण केली आहे.